नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण संकष्टी चतुर्थी व्रताची कथा काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत. तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. याआधीही मी चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, संकष्टी चतुर्थी व्रताची कथा. फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला दिव्य समतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील सम्यतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा सम्यतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सम्यतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन सम्यतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाचा शोधार्थात निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्याचा माग काढत कृष्ण जांबवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सम्यतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबवंत तिथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली, तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबवंताने सम्यतक मणी आणि आपली कन्या जांबवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर सम्यतक मणी चोरल्याचा आळा आला त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळा दूर झाला. श्रीकृष्णाने सम्यतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लागते. भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. तर असे हे विघ्नहर्ता आपले विघ्न आपल्यावरचे संकट दूर करतात. तर अशी ही कथा होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.